हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण बघणार आहोत लाईन अँड प्लेन. ठीक आहे. HSC बोर्डसाठी खूप जास्त महत्त्वाचा चॅप्टर आहे. वेक्टर जसं 12 मार्क्सचा चॅप्टर आहे, तसं लाईन आणि प्लेन हे 10 मार्क्सचं वेटेज तुम्हाला देणार आहे. तो खूप जास्त महत्त्वाचं हे चॅप्टर आहे. ठीक आहे. सो लाईन आणि प्लेन, ठीक आहे, जास्त कॉन्सेप्ट काय फार अशा कॉन्सेप्ट नाही यामध्ये. ठीक आहे. 10 मार्क्स. आणि यामध्ये जर तुम्ही एक्सरसाइज बघितल्या तर तुम्हाला बघायला मिळेल देअर आर 4 एक्सरसाइजेस. ठीक आहे. 4च एक्सरसाइज आहेत फक्त, त्यामुळे लिमिटेड क्वेश्चन्स आहेत आणि लिमिटेड क्वेश्चन मध्ये 10 मार्क्स जर तुम्हाला मिळत असतील तर मला वाटतं तुम्ही हा व्यवस्थित प्रिपेअर केला पाहिजे. ठीक आहे. 10 मार्क्स म्हणजे इंटिग्रेशन एवढं वेटेज, 10 मार्क्स म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एवढं वेटेज. पण त्या कम्पॅरिझन मध्ये जर टॉपिक बघितला तर एवढा कॉम्प्लिकेटेड नाहीये. मोस्टली 2-3 फॉर्म्युले आहेत, त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. सगळ्यात पहिला जो मेन प्रश्न इथं विचारला जातो तो आहे इक्वेशन ऑफ लाईन. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे बाळांनो, इक्वेशन ऑफ लाईन. तर इक्वेशन ऑफ लाईन मध्ये 1-2 गोष्टींची फक्त तुम्हाला शोध घ्यायचा आहे. आन्सर एकदम सोपं आहे. तर इक्वेशन ऑफ लाईन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिलं जातं. त्यातला पहिला फॉर्म आहे व्हेक्टर फॉर्म. ठीक आहे. बिलकुल टाइमपास करणार नाही आपण. 1 मिनिटात मी हे सांगणार आहे आणि आपण क्वेश्चनला जाणार आहोत. व्हेक्टर फॉर्म मध्ये जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन लिहायचं असेल तर तुम्हाला फक्त एक गोष्ट बघायला लागते की ही लाईन पास कुठून होते, एक पॉइंट, आणि या लाईनला जर एखादा पॅरलल वेक्टर असेल बी बार तर तुमचं काम संपलेलं आहे. 2 गोष्टी बघायच्या, एक लाईन पासिंग थ्रू पॉइंट आणि दुसरा पॅरलल वेक्टर. या 2 गोष्टी जर तुम्हाला माहिती असेल तर त्या लाईनवरचा कोणता एक मुव्हिंग पॉइंट असतो हा आर, त्याला लिहिलं जातं ए प्लस लॅम्बडा बी. खतम. बस एवढंच लिहायचंय. हा आहे वेक्टर फॉर्म मधलं लाईनचं इक्वेशन, है ना. वेक्टर फॉर्म मध्ये जर तुम्हाला लाईनचं इक्वेशन लिहायचं असेल तर कशावर लक्ष द्यायचंय तुम्हाला, एक लाईन जी कुठून पास होते, एक पॉइंट शोधायचा आहे आणि दुसरं शोधायचंय त्याचा पॅरलल व्हेक्टर. या 2 गोष्टी जर माहिती असतील तर लाईनचं इक्वेशन सहज लिहिता येतं. दुसरं, जर हेच लाईनचं इक्वेशन तुम्हाला कुणी कार्टेशियन फॉर्म मध्ये विचारलं, हा वेक्टर फॉर्म आहे, ठीक आहे ना, हा जो लिहिलाय ना हा वेक्टर फॉर्म आहे, कार्टेशियन फॉर्म मध्ये विचारलं सपोज, तर कार्टेशियन फॉर्म मध्ये परत तेच असतं, फक्त लाईनचं जे इक्वेशन आहे वेक्टरची जागा आता पॉइंट घेतो. अशा प्रकारे A1 A2 A3. सपोज तुमची लाईन या पॉइंट मधून चालली आणि जो वेक्टर याला पॅरलल आहे अजूनही तो बीच आहे, फक्त त्याला आता B1 B2 B3 म्हणा, है ना. हा झाला तुमचा पॅरलल वेक्टर. या पॅरलल वेक्टरचे जे B1 B2 B3 आहे यालाच DRS ऑफ द लाईन सुद्धा म्हणतात, त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये. मग या फॉर्म मध्ये लाईनचं इक्वेशन काय असतं, x मायनस A1 अपॉन B1 y मायनस A2 z मायनस A3 आणि खाली इथे येणार B2 B3. दिस इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. जो पॉइंट दिलाय तो सबट्रॅक्ट करायचा आणि जो पॅरलल वेक्टर आहे त्याने करायचं डिवाइड. हा एक मेन कॉन्सेप्ट. दुसरा कॉन्सेप्ट, जर तुम्हाला एखाद्या वेळेस कुणी असं म्हटलं की हे 2 वेक्टर पॅरलल आहेत, ठीक आहे, किंवा कसे असतील, या दोघांनाही परपेंडिक्युलर असणारा वेक्टर ड्रॉ करा, है ना. सपोज हा B1 आहे, हा B2 आहे, तर दोघांनाही परपेंडिक्युलर असणाऱ्या वेक्टरचं नाव असतं B1 क्रॉस B2. बस एवढं लक्षात ठेवा, बऱ्यापैकी तुमचं काम सोपं होणार आहे. ठीक आहे. चला सर, ठीक आहे, क्वेश्चन्स कडे जाऊया. क्वेश्चन्स आपण मुद्दाम थोडेसे लेटेस्ट क्वेश्चन घेतलेले आहेत. बघा, हे बोर्ड मध्ये विचारलेले प्रश्न आहेत सगळे. हा जुलै 22चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. दिस इज जुलै 23 क्वेश्चन, दिस इज मार्च 24 अँड सो ऑन. वी हॅव लॉट ऑफ क्वेश्चन्स हिअर. ठीक आहे. चला तर क्वेश्चन्स बघूया. जसा हा पहिला क्वेश्चन आहे, कार्टेशियन अँड व्हेक्टर इक्वेशन, 2 गोष्टी विचारल्या. ठीक आहे. व्हॉट आर वी इंटरेस्टेड इन, फाइंड द कार्टेशियन अँड व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट. बघा, पहिला मुद्दा, पहिला काम झालंय आपलं, कुठून चालली लाईन ते दिलंय. आणि दुसरं, हॅव्हिंग डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशो म्हणजे तुमचा बी बार असतो. बी बारचे डायरेक्शन रेशो काय दिले, 2 3 7. आता मी तुम्हाला दोन्ही इक्वेशन सांगणार आहे. पहिलं सांगतो मी तुम्हाला कार्टेशियन, कारण तेच विचारलंय आधी. ठीक आहे. सो कार्टेशियन इक्वेशन जर तुम्हाला याचं लिहायचं असेल तर कार्टेशियन इक्वेशन लिहित असताना काय करायचं, ठीक आहे, कार्टेशियन इक्वेशन लिहित असताना इथे बघा हा पॉइंट सबट्रॅक्ट करून घ्यायचा. पॉइंट काय 1 2 3, तर एक्स मधून 1 सबट्रॅक्ट करायचा, वाय मधून 2 सबट्रॅक्ट करायचा आणि झेड मधून 3 सबट्रॅक्ट करायचा. पहिलं काम संपलं. असंच लक्षात ठेवा, जास्त डोकं लावायची गरजच नाही.
डिवाइड कशाने करायचं? 2 3 7 2 3 7 संपलं. कार्टेशियन फॉर्म डन. सर वेक्टर फॉर्म असा असतो, आर बार इज इक्वल टू इथं लिहायचा ए बार लॅमडा टाइम्स इथे लिहायचा बी बार. ए बार म्हणजे काय? ज्यातून लाईन चालली, कशातून चालली? 1 2 3. तर इथे लिहायचं 1i 2j 3k लॅमडा टाइम्स. बी बार म्हणजे पॅरलल वेक्टर, तो काय? 2i 3j 7k. संपला प्रश्न. दॅट्स इट, फिनिश. याला वेक्टर फॉर्म बनायचं, याला कार्टेशियन फॉर्म बनायचं. वेक्टर फॉर्म कार्टेशियन फॉर्म, वेक्टर फॉर्म कार्टेशियन फॉर्म. आणि कशावर नजर मारायची आहे? फक्त ए बार आणि बी बार. ए बार हा असा पॉइंट आहे ज्यामधून लाईन पास होत असते, हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज. तर हे पॅरलल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज आहेत, जे की तुम्हाला खाली लिहायचे असतात 2 3 7. ठीक आहे, किंवा हा बी बार समोर लिहायचे असतात. अच्छा, जुलै 24चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा एक क्वेश्चन बघा. पण हा जो क्वेश्चन आहे ना, मी याला खूप जास्त व्हेरी 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 इम्पॉर्टंट कॅटेगरीत टाकेल. एवढा इम्पॉर्टंट की असं समजून जा की 2026च्या बोर्डच्या पेपरमध्ये मॅथ्समध्ये तुम्हाला हा क्वेश्चन बघायला मिळेल. हा म्हणजे नंबर बदलू शकतात या टाईपचा बोलतोय मी. ठीक आहे, त्यामुळे आपण टाईप समजून घ्यायचा, नंबर पाठ करून नाही जायचंय. अच्छा, द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन विचारली आहे. पासिंग थ्रू द पॉइंट. बघा बाळांनो, आपलं बरंच काम झालेलं आहे. पासिंग थ्रू द पॉइंट म्हणताच आपल्याला माहिती आहे कुठून चालला तो? 1 2 3 मधून, है ना. वेक्टरचा जुगाड झालाय, 1 2 3 मधून चाललाय. आता त्याने पॅरलल वेक्टर दिलेला पाहिजे दुसरा बी. मग लाईनचं इक्वेशन काय असतं? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. पासिंग थ्रू म्हणजे ए बार मिळाला. आता कशाची गरज आहे? बी बारची. बी बार म्हणजे एकदा पॅरलल वेक्टर देऊ दे. काय दिलंय त्याने? अरे यार, परपेंडिक्युलर टू द वेक्टर अँड वेक्टर. या दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. अच्छा, आपली जी लाईन आहे ती बाकी दोघांना परपेंडिक्युलर आहे, है ना. कोणतरी असतील सपोज इकडे येथे परपेंडिक्युलर वाले. मग आपण काय करू? या दोन लाईनचा क्रॉस घेऊ. क्रॉस घेतला तर यांना परपेंडिक्युलर वेक्टर भेटेल, म्हणजे आपल्या लाईनला कसा होईल तो? पॅरलल. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय? जेव्हाही तुम्ही असं पॅरलल वेक्टरच्या शोधात असतात आणि तुम्हाला परपेंडिक्युलर दिलेलं असतं, तेव्हा तुम्ही काय करायचं? या दोन परपेंडिक्युलरचा क्रॉस घ्यायचा, म्हणजे तुम्हाला पॅरलल वेक्टर मिळत असतो. मग बी बार कसा मिळवायचा? इथून तो क्रॉस असतो. क्रॉस प्रोडक्ट कसा घेतात सर? आय जे के. इथे काय लिहिलंय? आय जे के म्हणजे 1 1 1 आणि इथे 2 -1 1. सो बी बार इज इक्वल टू आय टाइम्स क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 -1 2 होईल. मायनस चे याला जर सॉल्व्ह केलं तर हे -1 येईल, आणि के याला जर सॉल्व्ह केलं तर हे -1 -2 -3 होईल. सो बी बार विल बी, व्हॉट विल बी द बी बार? बी बार विल बी 2i प्लस j -3k. 2 1 -3. सो आर बार काय होईल रे? आर बार विल बी, ए बार काय दिलाय? i प्लस 2j प्लस 3k लॅमडा टाइम्स. व्हॉट इज बी बार? B bar is 2i plus j minus 3k. That's it, finish. This is your R bar. ठीक है. So this is second question. I hope this is also clear. ठीक है. एकदम टाइमपास प्रश्न आहे हा. अच्छा, याच्यासारखे किती क्वेश्चन्स आहेत भाई? हे करूनच जा बरं का, खूप जास्त महत्वाचं. याच्यासारखी PYQ दाखवतो मी तुम्हाला किती आहे बघा. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. बघा, यातून पास होत आहे म्हणजे हा ए बार आहे, आणि पॅरलल टू द लाईन. अरे भाई, इथं तर काहीच नाही केलंय त्याने. पॅरलल टू द लाईन म्हणजे बी बार. लाईनचं इक्वेशन काय असतं? ए बार प्लस लॅमडा बी बार. ए बार किती दिलाय? हे. अरे या दोघांच्या मध्ये लॅमडा लिहिण्याचे 2 मार्क्स आहेत. प्लस लॅमडा -2i मायनस जे प्लस के. संपलं खत्म. क्वेश्चन ओव्हर. या दोन वेक्टरच्या मध्ये लॅमडा लिहिण्यासाठी 2 मार्क्स. ठीक आहे, संपला क्वेश्चन. नेक्स्ट, मागे म्हणजे. ठीक आहे, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. बघा, याच्यातून चालली म्हणजे हा ए बार आहे. अच्छा, बी बार म्हणजे काय असतं? पॅरलल. पण आपल्याला काय दिलं रे? परपेंडिक्युलर. अच्छा, या दोघांना परपेंडिक्युलर दिलंय. आता जो मागे सॉल्व्ह केला तोच प्रश्न.
दोघांना परपेंडिक्युलर, पण मग बी बार दोघांना परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा काय घ्यायचा, क्रॉस घ्यायचा. कुणाचा, 1 1 1 आणि इथं कोण आहे 1 2 -1 है ना. हा इथं येईल आणि हा इथं येईल, आयजेके फिक्स असतं. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर बी बार मिळेल. ए बार इथं आहे, मग वेक्टर इक्वेशन काय असतं, ए बार प्लस लॅमडा बी बार. हा टाइमपास करत बसा तुम्ही आता, ना याच्याला काय अर्थ नाहीये. महत्वाचा मुद्दा काय, ए बार आहे बी बार आहे, सॉल्व्ह करा, संपवा. चलो बेटा, लास्ट मिनिट रिव्हिजन आहे, जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका माझ्याकडून, ठीक आहे. अच्छा, फाइंड अँगल बिटवीन टू लाईन्स. दोन लाईन मधला अँगल कसा काढतात, तर दोन लाईन मधला अँगल काढायचं असतील तर त्या दोन लाईनच्या पॅरलल वेक्टर मधला अँगल काढतात. म्हणजे तुम्ही लॅमडाच्या समोरचा पकडायचा, याला म्हणायचं B1. इथे पण लॅमडाच्या समोरचा पकडायचा, याला म्हणायचं B2. ठीक आहे, आणि अँगल असतो यांच्यामधला cos θ इज इक्वल टू B1 इंटू B2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ B2. संपलं. इथे तुम्हाला cos θ मिळणार. B1 इंटू B2 घ्या बरं, या दोघांचा डॉट प्रोडक्ट. कसा घेतात डॉट प्रोडक्ट, 2i इंटू I 2, कारण I इंटू I 1 असतो. 2j इंटू 2j, 2 इंटू 2 4, k इंटू 2k, दिस विल बी 2. अच्छा, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ B1? B1 म्हणजे याचं मॅग्निट्यूड. याचं मॅग्निट्यूड कसं घेणार, अंडर रूट 2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर 4 आणि 1 8 आणि 1 9, 9 म्हणजे 3. याचं मॅग्निट्यूड घ्या, 4 4 8 आणि 1 9 म्हणजे परत 3. वरती किती येतं रे, 4 आणि 2 6 आणि 2 8, 8/9. बस, cos θ 8/9 आहे, त्यामुळे θ काय येईल, cos इनवर्स 8/9. बस संपलं, असंच ठेवून द्यायचंय. दिस इज अँगल बिटवीन टू लाईन्स. ठीक आहे, काही डोकं लावण्याची गरज नाहीये तुम्हाला, सिंपल क्वेश्चन आहे, कीप इट सिंपल. ठीक आहे. अँड सिमिलरली द फर्स्ट क्वेश्चन, दिस इज गोइंग टू बी होमवर्क. का बरं, कारण हे बाळांनो आतापर्यंत मी तो इम्पॉर्टंट क्वेश्चन जो दिलाय ना तो हाच आहे, याच्याशीच रिलेटेड हा तिसरा क्वेश्चन आहे. असे बरेच क्वेश्चन विचारले. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट म्हटलंय आणि परपेंडिक्युलर टू द वेक्टर अँड वेक्टर म्हणलं. या पॉइंट मधून जात आहे आणि यांना परपेंडिक्युलर आहे, मग पॉइंट मधून जात आहे म्हणून हा ए बार झाला. बी बार कसा काढणार, दोघांना परपेंडिक्युलर असेल तर दोघांचं काय घ्यायचं, क्रॉस. अरे आता गेला आपण मागच्या विचारते, सेम प्रश्न आहे ना, सेम टू सेम क्वेश्चन इज दॅट. अशा प्रकारे पहिली एक्सरसाइज आहे तुमची, ती फक्त या दोन कॉन्सेप्टवर काम करते, एक तर वेक्टर इक्वेशन, नाही तर कार्टेशियन इक्वेशन, नाही तर अँगल बिटवीन टू लाईन्स. महत्वाचा पोर्शन, बस 3च पॉईंट करून जा सध्या तरी एक्झामसाठी, कारण बरंच आहे तुमच्याकडे, तर मला वाटतं एवढं जरी केलं तरी सफिशियंट. ठीक, ओके. चला, दुसरा पॉइंट आहे एक्सरसाइज 6.2. ठीक आहे, एक्सरसाइज 6.2 मध्ये काय दिलंय, फाइंड द शॉर्टेस्ट, फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. अच्छा, पहिला डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन, दुसरं आहे फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट टू द लाईन, दुसरा कॉन्सेप्ट. तिसरा शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स, आणि शॉर्ट हा रिपीट झाला परत चौथा प्रश्न. बस 3च कॉन्सेप्ट तुम्हाला इथे करायचे. तर त्या 3 प्रकारचे 3 वेगवेगळे क्वेश्चन्स मी इथे घेतलेत, एक क्वेश्चन फक्त त्यातल्या त्यात रिपीट झाला. ठीक आहे, सो ती 3 क्वेश्चन्स 3 कॉन्सेप्ट व्यवस्थित प्रॅक्टिस करा. याच्याशी सिमिलर क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता, पण एवढे जरी प्रॅक्टिस केले तर एक अंदाजा तुम्हाला येऊन जाणार आहे. ठीक आहे, फाइंड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन. दोन लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं. ह्या ज्या 2 लाईन्स आहेत ना बाळांनो, ह्या 2 लाईन आहे तुमच्या स्क्यू लाईन्स. तुम्ही जे म्हणता ना शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 स्क्यू लाईन्स, हा दिस इज द इम्पॉर्टंट पोर्शन अगेन. 2 स्क्यू लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं काढायचं. ठीक आहे, अच्छा, मग आर बार काय असतं तुमचं, आर बार असतं A1 प्लस लॅमडा B1 बार. ठीक आहे, आणि हा आर बार काय असतो तुमचा A2 प्लस म्यू B2 बार. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग तुमच्याकडे A1 आहे, हो हा A1 आहे. तुमच्याकडे B1 आहे, हो हा B1 आहे. तुमच्याकडे A2 आहे, यस वी हॅव A2. तुमच्याकडे B2 आहे, यस वी हॅव B2 ऑल्सो. A1 A2 B1 B2. अच्छा, शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, त्यानंतर तुम्ही लिहायचा आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला असतो, फॉर्म्युला पाठ करायला लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, A2 मायनस A1 डॉट
B1 क्रॉस B2 अपॉन magnitude of B1 cross B2. This is the formula that you are going to remember. बाहेरचा मॉड कशासाठी? जर चुकून आन्सर निगेटिव्ह आलं तर त्याला पॉझिटिव्ह बनवण्यासाठी तुम्हाला मॉडची गरज पडेल. ठीक आहे. सो A2 मायनस A1 कसा काढायचं? ठीक आहे. A2 मायनस A1. हाऊ टू फाइंड आउट A2 मायनस A1? सो इथे दिसतंय तुम्हाला A2 आणि तिथे दिसतंय A1. दोघांची सबट्रॅक्शन घ्या. A2 मायनस A1. A2 किती आहे? A2 आहे तुमच्याकडे I मायनस J मायनस 2K मायनस A1 आहे तुमच्याकडे 4I मायनस J. चला सबट्रॅक्शन झाली पाहिजे ही. I मधून 4I गेला, मायनस 3I राहिलं, मायनस J मायनस मायनस प्लस J म्हणजे 0J मायनस 2K. तिकडे K नाहीच सबट्रॅक्ट करायला म्हणून मायनस 2K. सो A2 मायनस A1 क्लिअर आहे आपल्याकडे. ठीक आहे. A2 मायनस A1. आता आपल्याला गरज आहे B1 क्रॉस B2 ची. मग आपण इथे घेणार B1 क्रॉस B2. अच्छा, कसा काढणार B1 क्रॉस B2? IJK. ठीक आहे. B1 किती आहे? B1 आहे तुमच्याकडे 1 2 मायनस 3. इथे येणार 1 2 मायनस 3. B2 किती आहे? 1 4 मायनस 5. 1 4 मायनस 5. तर अशा पद्धतीने आपल्याला B1 क्रॉस B2 मिळेल. ठीक आहे. अच्छा, मग आपण काय करूया? I हे किती होणार? मायनस 10 मायनस मायनस प्लस 4 त्रिक 12 मायनस J हा जर कट केला तर मायनस 5 प्लस 3 प्लस K टाइम्स 4 आणि हे 2 2. तर हे किती मिळेल तुम्हाला? मायनस नाही प्लस 2I मायनस मायनस प्लस 2J प्लस 2K. अशा पद्धतीने तुम्हाला 2I 2J 2K म्हणजे असा वेक्टर मिळालेला आहे. दिस इज युअर B1 क्रॉस B2. ठीक आहे. चला वरती काय करायचं असतं आपल्याला? डॉट प्रोडक्ट घ्यायचा असतो. काही कॅल्क्युलेशन आहेत. मला वाटतं हे कॅल्क्युलेशन करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे मला फारसा. ठीक आहे. चला घेऊया डॉट प्रोडक्ट. काय हा डॉट प्रोडक्ट? A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2. अच्छा, खाली याच्या मॅग्निट्यूडची गरज पडते. मॅग्निट्यूड पण काढून ठेवा. किती याचा मॅग्निट्यूड येईल? अंडर रूट 2चा स्क्वेअर 4 2चा स्क्वेअर 4 2चा स्क्वेअर 4. किती होईल ते? 4 त्रिक 12 किंवा 4 टाइम्स 3 म्हणू शकता म्हणजे 2 रूट 3. काय तर आन्सर? 2 रूट 3. त्यामुळे तुम्ही इथे खाली काय लिहू शकता रे? 2 रूट 3. ठीक आहे. अच्छा, वरती डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे कुणाचा? A2 मायनस A1 चा. हा झाला A2 मायनस A1. लाईक बॉक्स बनवू आपण. कुणासोबत घ्यायचा डॉट प्रोडक्ट? B1 क्रॉस B2 सोबत. याला पण एक डॉट बनवू. ज्यावर यांचा डॉट आता डायरेक्ट घेऊ आपण. मायनस 3 इंटू 2 मायनस 6. जे लावा 0 इंटू 2 0 आणि मायनस 2 इंटू प्लस 2 मायनस 4 म्हणजे झालं 6 आणि 4 10. मॉडमुळे प्लस 10 होईल. 10 अपॉन 2 रूट 3. याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर हे येईल 5 अपॉन रूट 3. हे झालं तुमचं D. खतम. ठीक आहे. 5 अपॉन रूट 3. दिस इज युअर D. संपली. अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. जर तुम्हाला 2 स्क्यू लाईन्स दिलेल्या असतील तर आपल्याला कसं कळणार ह्या 2 लाईन्स स्क्यू लाईन्स आहेत? तर इथं बघून कळतं. हे वेक्टर जर पॅरललही नसतील आणि परपेंडिक्युलरही नसतील तर ते कसे असतात? स्क्यू असतात. मग आपल्याला कसं कळतं सर पॅरलल नाहीये? तर याला कशाने मल्टिप्लाय करा, हा नाही आला पाहिजे म्हणजे लगेच कळतं तुम्हाला ते. इथं 1 आहे, इथं 1 आहे, त्यामुळे हे आणि हे पण मॅच व्हायला पाहिजे होतं. नाही होत आहे. 2 आणि इथे 4 है ना. नाही तर हा त्याच्या मल्टिपल पाहिजे. पॅरलल आहे किंवा नाहीये हे कसं कळतं? तर तुम्ही वेक्टर मधला वेक्टरचा वन शॉट बघून घ्या एकदा. ठीक आहे. आपल्याला लगेच अंदाज येईल की 2 वेक्टर पॅरलल कधी असतात. पॅरलल म्हणजेच कोलिनियर. ठीक आहे. तो वेक्टर झाल्याशिवाय कोणी लाईनला येत नाही, त्यामुळे तुम्हाला आयडिया आहे. अच्छा, परपेंडिक्युलर डॉट प्रोडक्ट जर 0 झाला तर परपेंडिक्युलर. इथे डॉट प्रोडक्ट 0 होत नाही त्यामुळे परपेंडिक्युलर नाहीये. सिम्पल. कसा होत नाही चेक करा तुम्ही. ठीक आहे. ओके, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स अँड लाईन्स. बघा, मार्च 23 आणि 17 2 एक्झाम मध्ये विचारलेला प्रश्न. शॉर्टेस्ट डिस्टन्सचा प्रश्न आहे परत एकदा. ठीक आहे. ज्यामधून पहिली लाईन जाते त्याला A1 नाव द्यायचं. म्हणजे A1 काय होईल रे आपला? I प्लस 2J प्लस 3K. ज्यामधून दुसरी लाईन जाते त्याला A2 नाव द्यायचं.
म्हणजे A2 काय होईल रे, 2i प्लस 4j प्लस 5k. पहिल्या लाईनचा जो पॅरलल वेक्टर आहे त्याला नाव द्यायचं B1. म्हणजे B1 काय होईल, 2i प्लस 3j प्लस 4k. दुसऱ्या लाईनचा जो पॅरलल वेक्टर आहे त्याला नाव द्यायचं B2. म्हणजे ते किती होईल रे, 3i प्लस 4j प्लस 5k. अशा पद्धतीने आपल्याला हे मिळालं. आणि आता मी तुम्हाला शॉर्टेस्ट डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहून दिलाय. तो किती आहे, A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ B1 क्रॉस B2. इथपर्यंत लिहिल्यानंतर बाळांनो तुम्हाला इथे प्रश्न सोडून द्यायचा आहे सध्या तरी, है ना. प्रॅक्टिस करत असताना उगा आता हे नंबर सॉल्व्ह करत बसू नका. तर त्यासाठी वेळ नाही आहे तुमच्याकडे. तुम्हाला आठवलं पाहिजे A1 काय, B1 काय, A2 काय, B2 काय आणि फॉर्म्युला काय. त्यानंतर सबट्रॅक्शन जमतं, क्रॉस प्रोडक्टही घेता येतं आपल्याला, मॅग्नेट्यूड पण आहे, एव्हरीथिंग गोज वेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता, जो की राहिलेला पार्ट जो आहे मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून सॉल्व्ह करतो ठेवतो. ठीक आहे. अच्छा, फाइंड लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. अच्छा, लेंथ ऑफ परपेंडिक्युलरला थोडा वेळ बाजूला ठेवू. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. बघा, दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स आपल्याला काढायला शिकायचं. अच्छा, आपल्याला कसं कळणार ह्या दोन लाईन पॅरलल आहे जर त्यांनी दिल्या नसत्या तर. पॅरलल लाईन मध्ये बघा बाळांनो, हे खालचे जे आहेत ना ते सेम सेम असतात. पॅरलल लाईन मधले खालचे हे सेम सेम असतात किंवा एकमेकांचे मल्टिपल असतात. आता इथं सेम आहे आणि त्याने दिलंय, त्याच्यामुळे दिलंय म्हटल्यावर लोड घ्यायची गरजच नाहीये. बट स्टील जर नसेल इन केस दिलेलं तर तुम्हाला जमलं पाहिजे म्हणून सांगतो. अच्छा, सो व्हॉट इज द फॉर्म्युला. परत तेच. ठीक आहे. पहिली लाईन कशामधून चालली, इथं जर तुम्ही नीट बघितलं तर इथं काहीच सबट्रॅक्ट नाही केलाय, म्हणजे 0 सबट्रॅक्ट केलाय. इथे 1 1 1 सबट्रॅक्ट केलाय. मग तुमचा A1 काय येईल रे, A1 येईल 0 0 0. A2 काय येईल रे, A2 म्हणजे ज्यातून दुसरी लाईन चालली 1 1 1, म्हणजे इथे येणार तुमचं 1 1 1. आता तुम्हाला घ्यायचं आहे B1 म्हणजे पहिल्या लाईनचा पॅरलल वेक्टर जो की आहे 2 मायनस 1 2. नंतर तुम्हाला घ्यायचा आहे B2 म्हणजे दुसऱ्या लाईनचा पॅरलल वेक्टर जो की आहे 2 मायनस 1 2. अच्छा, आता दोन्ही लाईन पॅरलल आहे त्यामुळे त्यांचा पॅरलल वेक्टर सेमच असतो. त्यामुळे इथे दोन वेगवेगळे पॅरलल वेक्टर म्हणायची गरज पडत नाही. आणि या दोघांचा मिळून आपण एकमेव बीच म्हणत असतो जो की आहे 2 मायनस 1 2. ठीक आहे. अच्छा, तर मग दोन पॅरलल लाईन मधल्या डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, पॅरलल लाईनच्या डिस्टन्सचा फॉर्म्युला त्यामुळे असा क्रिएट होतो, A2 मायनस A1 क्रॉस B. नीट बघा, आधी डॉट B1 क्रॉस B2 होतं, इथं क्रॉस B आहे, अपॉन खाली असतं तुमचं मॅग्नेट्यूड ऑफ B. खतम. एवढसा फॉर्म्युला बाळांनो. मग बीचं मॅग्नेट्यूड काय रे, लगे हात मॅग्नेट्यूड काढून घेऊ. अंडर रूट 2चा स्क्वेअर 4 मायनस 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 4 आणि 4 8 आणि 1 9, 9 म्हणजे 3. अच्छा, म्हणजे खाली मॅग्नेट्यूड मध्ये काय येणार तुमचा आन्सर 3 येणार. वरती जाऊ, A2 मायनस A1 करा. A2 मायनस A1 1 मायनस 0 1 1 मायनस 0 1 1 मायनस 0 1. म्हणजे A2 मायनस A1 काय मिळाला रे, 0 सबट्रॅक्ट करून काय मिळणार आहे, 1 1 1च मिळणार आहे. अच्छा, V बार किती आहे, V बार आहे 2 मायनस 1 2. कुठे आहे हे काय इथे. अच्छा, यांचं काय घ्यायचंय, क्रॉस. मग क्रॉस म्हणजे काय, IJK. क्रॉसचा अर्थ असतो त्यांचा डिटर्मिनंट 1 1 1. इथे किती येणार 2 मायनस 1 2. त्याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता I टाइम्स. त्याला कट करा, 2 मायनस ऑफ मायनस 1 हे 3 होईल, मायनस J हे उडवा, 2 मायनस 2 0 होईल, प्लस K टाइम्स हे उडवा, मायनस 1 मायनस 2 मायनस 3 होईल. म्हणजे तुमचा जो वेक्टर इथे येईल तो काय येईल, तो येईल 3i मायनस 0j मायनस 3k. ठीक आहे. आणि त्याचा घ्यायचा आपल्याला मॅग्नेट्यूड. त्याचं मॅग्नेट्यूड काय येईल, मॅग्नेट्यूड येईल अंडर रूट 9 प्लस 0 प्लस 9. तर ते होईल 9 आणि 9 18. 18 म्हणजे 18 ना, किंवा असं म्हणू शकता 2 टाइम्स 9. तर 9 बाहेर येईल 3 रूट 2. 3 3 कॅन्सल, रूट 2 इज द आन्सर. ठीक आहे. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट टू द लाईन. ठीक आहे. त्या पॉइंट वरून या लाईनवर आपल्याला एक परपेंडिक्युलर टाकायचा आहे. मोठा प्रश्न आहे बाळांनो हा. 4 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी सहज एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. डिपेंड करतं, 3ला पण येऊ शकतो, 4ला पण येऊ शकतो. ठीक आहे, पेपरवर डिपेंड करतं.
अच्छा, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट. एक पॉइंट दिलाय, पॉइंट आहे 3, 2, 1. या पॉइंट वरून आपल्याला एका लाईनवर परपेंडिकुलर टाकायचं आहे. ठीक आहे, आणि हे काय डिस्टन्स आहे याबद्दल तो बोलतोय. परपेंडिकुलर डिस्टन्स डी. लाईन बद्दल काय बोललाय त्याने? लाईन बद्दल बोललाय हा एक ही लाईन आहे. ठीक आहे, दिस इज द लाईन. अच्छा, लाईन बद्दल आपल्याला एक दोन गोष्टी ऑलरेडी माहिती असतात स्वतःहून. त्या काय असतात? तर ते असतं की हा जो पॉइंट इथे लिहिलाय ना, -2, 2 आणि 3, हा लाईनचा पॅरलल वेक्टर असतो. नेहमी समजून घ्या. कसा वेक्टर असतो हा? पॅरलल वेक्टर. आणि लाईन या पॉइंट मधून पास होणारी असते. तर मग त्या केसमध्ये आपल्याला हा पॉइंट फाइंड आउट करायचा असतो, ज्याला आपण जनरली एम नाव देतो, फुट ऑफ परपेंडिक्युलर. फुट ऑफ परपेंडिक्युलर. आता याला सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड आहेत. बुकमध्ये एक तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला बघायला मिळतो, आणि जी दुसरी मेथड आहे फुट ऑफ परपेंडिक्युलर साठी, ती काय? दुसरी मेथड आहे जी आपण ज्या वेळेने आपण आता जाणार आहोत. ठीक आहे. अच्छा, त्यामध्ये आपण आधी हा फुट ऑफ परपेंडिक्युलर काढून घेणार असतो. म्हणजे तुमचे दोन क्वेश्चन होतील आता इथे. फुट ऑफ परपेंडिक्युलर विचारलं तरी असंच करायचं, आणि फुट ऑफ परपेंडिक्युलर काढून यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला लावून डिस्टन्स काढायचं. अच्छा, मग फुट ऑफ परपेंडिक्युलर कसा काढणार सर? मग इमॅजिन करायचं परपेंडिक्युलर हा कोणत्या लाईनवर आहे, तर दिलेल्या लाईनवरचा पॉइंट. अच्छा, दिलेल्या लाईनवरचा पॉइंट. हा, मग आपण काय करायचं, लाईनवर एक जनरल पॉइंट कन्सिडर करून घ्यायचा. जनरल पॉइंट म्हणजे हा 776 तसाच ठेवा. लॅमडाने आत मल्टिप्लाय करा. -2 लॅमडा आत जाऊ द्या, 2 लॅमडा, आणि ते 3 तिथे जाऊ द्या, 3 लॅमडा. मी मुद्दाम आयजेके लावत नाहीयेत. ठीक आहे, आयजेके तुम्ही वापरायचे तिथे. ठीक आहे, मी एकदम शॉर्टकट मध्ये सांगतोय. 7 मधून जर 2 लॅमडा गेला तर पहिला होईल 7 - 2 लॅमडा. 7 मधून जर परत 2 लॅमडा ऍड केलं तर 7 + 2 लॅमडा, आणि 6 + 3 लॅमडा. सो दिस इज गोइंग टू बी युअर आर बार. ठीक आहे, हा तुमचा आर बार आहे. आर बार म्हणजे जनरल पॉइंट ऑन द लाईन. हे झाले तुमचे एमचे कोऑर्डिनेट्स. यालाच आपण फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणणार आहोत. 7 - 2 लॅमडा, 7 + 2 लॅमडा, 6 + 3 लॅमडा. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे हा पीएम दिसतोय, पीएम. त्या पीएमचे आपल्याला फाइंड आउट करायचे डायरेक्शन रेशो. कुणाचे? पीएमचे. का बरं सर? हा, थोडेसे पेशन्स ठेवा आणि फाइंड आउट करा. डोकं नका लावू जास्त ना. पीएमचे डायरेक्शन रेशोज यातून तो सबट्रॅक्ट करा. सो 7 - 2 लॅमडा -3 किती येईल तो? तर तो येईल 4 - 2 लॅमडा. बर, 7 + 2 लॅमडा -2 किती येईल ते? 5 + 2 लॅमडा. चला सबट्रॅक्शन करतोय मी. 6 + 3 लॅमडा -1 किती येईल ते? 5 + 3 लॅमडा. ठीक आहे, हे झाले डीआरएस ऑफ पीएम. पीएम चे डीआरएस आपण आता फाइंड आउट केलेत. डीआरएस कसे काढतात? सबट्रॅक्शन करून काढतात. आणि या लाईनचे डीआरएस काय दिले तर आपल्याला -2, 2 आणि 3. कोणत्या लाईनचे? गिव्हन लाईनच्या. जी गिव्हन लाईन आहे तिचे डीआरएस काय? गिव्हन लाईन्स डीआरएस. दिलेल्या लाईनचे डीआरएस आहे -2, 2 आणि 3. या दिलेली लाईन आणि आपणली लाईन या एकमेकांसोबत कशा आहेत? परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असेल? 0. बस खतम. डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे फक्त यांचा. ठीक आहे, डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. हा 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 अँड दिस अँड दॅट. 3 × 5 + 3 लॅमडा. यांचा डॉट प्रोडक्ट 0 झाला तर कोणत्या लॅमडासाठी होतो ते चेक करायचे. -8 + 4 लॅमडा +10 + 4 लॅमडा 15, 3 × 9 लॅमडा = 0. 4 आणि 4 8, 8 आणि 8 16 आणि 17, 17 लॅमडा येत आहे. ठीक आहे, +17 = 0. म्हणजे तुम्हाला मिळेल लॅमडा =-1. क्या बात आहे. चांगला लॅमडा मिळाला की खुश व्हायचं. ठीक आहे ना, म्हणजे बरोबर चाललंय. जर लॅमडाचे कॅल्क्युलेशन भंगार आले तर समजून जा काहीतरी चुकी केली आहे तुम्ही. लॅमडा इज -1 टाका इथे. -1 -1 टाकलं तर हे +2 होईल. इथं -1 टाका 5 होईल. इथं -1 टाका 3 होईल. तर हे होईल 9, 5, 3. हा झाला तुमचा एम, आणि यालाच आपण म्हणत असतो फुट ऑफ परपेंडिक्युलर. आज काय असतो आपला? फुट ऑफ परपेंडिक्युलर. मग एकदा तुम्हाला पी माहितीये, एम माहितीये, तर व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन पीएम? डिस्टन्स फॉर्म्युला लावा. 9 - 3 6, 6 चा स्क्वेअर 36. 5 - 2 3, 3 चा स्क्वेअर 9. 3 - 1 2, 2 चा स्क्वेअर 4.
तर हे येतं तुमचं 7. सो 7 युनिट इज द आन्सर. ठीक आहे. तर हा होता तुमचा द फर्स्ट पार्ट, द सेकंड पार्ट ऑफ दिस लाईन अँड प्लेन, ज्यामध्ये आपण 3 मुद्द्यावर बोललोय. ठीक आहे. पहिला डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन, दुसरा डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन, आणि तिसरा डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. तिचा आपण फुट ऑफ परपेंडिक्युलर सुद्धा काढल्यात. एवढेच 3 पॉइंट तुम्हाला इथे करायचे आहेत एक्सरसाइज 2 मध्ये. लक्षात ठेवा. एक्सरसाइज 3. ठीक आहे. एक्सरसाइज 3 मध्ये फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड डायरेक्शन रेशो ऑफ हुज नॉर्मल आर 3:5. म्हणजे लाईन वाला जो कॉन्सेप्ट आहे ते तुमचे संपले. आता आपण काय बघणार आहोत? प्लेन. इक्वेशन ऑफ प्लेन साठी कशाची गरज आहे? तर लेट मी टॉक अबाउट दॅट ऑल्सो. जेव्हा तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन लिहायचं बाळांनो, लक्षात ठेवा, इक्वेशन ऑफ प्लेन लिहित असताना तुम्हाला एक पॉइंट हवा असतो जो प्लेन मध्ये, आणि या प्लेनला परपेंडिक्युलर एक व्हेक्टर हवा असतो. त्याला आपण नॉर्मल म्हणत असतो त्या प्लेनचा, एन बार किंवा एन कॅप म्हणा. ठीक आहे. एक पॉइंट हवा असतो जो प्लेन मध्ये, आणि दुसरं काय हवं असतं? नॉर्मल टू द प्लेन, ज्याला आपण काय म्हणतो? परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणत असतो, जो की एन बार आहे. अच्छा, नॉर्मल हवाय, नॉर्मल. हा, पण मग सर एवढ्यावर होतं का? नाही. त्यानंतर प्लेन मध्ये एक पॉइंट आहे सपोज आर, तर प्लेनचं इक्वेशन लिहिलं जातं आर एन इज इक्वल टू ए एन, है ना. आर्यन इज इक्वल टू ए एन. आर्यन जसं मुलाचं नाव असतं ना, आर्यन, है ना. असेल तुमचा कोणी मित्र आर्यन, तर त्या हिशोबाने लक्षात ठेवायचं आर्यन. बरेच मुलं कन्फ्युज होतात, आर ए असेल का कुठे काय. तर आर ए, रा, हे कोणत्या मुलाचं नाव आहे का? नाही. त्यामुळे नाही म्हणायचं फॉर्म्युला, है ना. आर एन असेल तर फॉर्म्युला आहे आर एन, है ना, ए आर एन. आर ए असलं की रा, हा, नाही. ठीक आहे, नाही हो. ओके, चला मग ए म्हणजे काय रे? ए म्हणजे असा पॉइंट जो प्लेन मध्ये किंवा ज्यामधून प्लेन आपला चाललाय. ठीक आहे. आणि एन काय? एन हा नॉर्मल टू द प्लेन, म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर असणारा माणूस आहे. म्हणजे जसं लाईन मध्ये लाईन कोणत्या पॉइंट मधून चालली त्याला कोणता पॅरलल वेक्टर आहे, असं ए आणि बी लागत असतो, तसा इथं ए आणि एन लागतो. एन कसा आहे? आता पॅरलल नाहीये, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. अच्छा, मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय रे? की प्लेन कुठून चाललं आणि त्याचं नॉर्मल दिलंय. अरे क्या बात आहे यार, हा तर ए बार झाला तुमचा, आणि हा तुमचा एन बार झाला. संपला विषय. मग नॉर्मल प्लेनचं इक्वेशन काय असेल? प्लेनचं इक्वेशन असेल आर एन इज इक्वल टू ए एन. अच्छा, आर म्हणजे आरच आहे. एन किती दिलाय? याला फक्त आय जे के लावा. 3i 2j 5k. ए इंटू एन, ए इंटू एन घ्या. 1 इंटू 3 3, 2 इंटू 2 4, 3 इंटू 5 15. ठीक आहे. हा, किती येत आहे? 15 आणि 4 19, 19 आणि 3 22. बस संपलं. दिस इज योर आंसर बाळांनो, खत्म. ठीक है, यही आपका आंसर है. यही पे इसको छोड़ देना है, खत्म कर दो इसको. ठीक है, दैट्स इट, फिनिश. अच्छा, अजून बघूया काय क्वेश्चन दिले. अच्छा, यालाच जर तुम्हाला कोणी विचारलं असतं, जसं इथे विचारलेलं नाही. अच्छा, हे पण विचारले, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन म्हटलंय. अच्छा, हे कोणतं आहे? हे वेक्टर इक्वेशन आहे. दिस इज वेक्टर इक्वेशन. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द कार्टेशियन इक्वेशन, तर कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी काही जास्त डोकं लावायचं नाही. हा जो आर आहे ना, आर, याला xi प्लस yj प्लस zk म्हणायचं, आणि पुढचा जो आहे तो तसाच ठेवायचा. ठीक आहे, घ्या यांचा डॉट. 3 इंटू एक्स 3x, 2 इंटू y 2y, 5 इंटू z 5z इज इक्वल टू 22. दिस इज कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. ठीक आहे, दॅट्स इट, फिनिश. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. इकडे पण एक क्वेश्चन आहे, थोडस 2 मिनिटं आपण त्यासाठी थांबूया. त्यानंतर आपण जाऊया डायरेक्टली क्वेश्चन नंबर 4 कडे. फाइंड फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम, नाही तो 1 मिनिट. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट, and parallel to the vector and vector. अरे इथला क्वेश्चनच गायब झालाय. ठीक आहे, काय हरकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन.
फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू द वेक्टर अँड वेक्टर. बघा, प्लेनचं इक्वेशन आहे, पासिंग थ्रू पॉइंट म्हणजे ए बारचा जुगाड झालेला आहे आपला, है ना. ए बार काय, -1 2 -5. ए बार आपल्याला मिळालेला आहे पासिंग थ्रू पॉइंट. त्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलं रे, अँड पॅरलल टू द वेक्टर. अरे यार बघा, लाईन मध्ये पॅरललची गरज होती, परपेंडिक्युलर द्यायचा. प्लेन मध्ये परपेंडिक्युलरची गरज आहे, पॅरलल देतोय. अच्छा, मग दोन्ही पॅरलल असतील आणि परपेंडिक्युलर हवा असेल, तिथं काय होतं, तिथं दोन्ही परपेंडिक्युलर होते, पॅरललची गरज होती, मग आपण काय करायचो, क्रॉस घ्यायचो. बघा, जे हवंय ते नाही मिळालं ना, क्रॉस घ्यायचा, संपला विषय. लाईन मध्ये पॅरललची गरज होती, परपेंडिक्युलर दिलेले असतात, क्रॉस घ्यायचा. प्लेन मध्ये परपेंडिक्युलरची गरज असते, पॅरलल दिलेला आहे, क्रॉसच घ्यायचा, पॅरलल मिळून जाईल, यांचा घ्यायचा क्रॉस प्रोडक्ट. अच्छा, म्हणजे इथे येणार तुमचं IJK, इथे काय येणार 4 -1 3 आणि इथे 1 1 -1. हा कशाचा आहे तुमचा, क्रॉस आहे. याला B1 म्हणा, याला B2 म्हणा, B1 क्रॉस B2. आणि दोघांनाही क्रॉस घेतला तर या दोघांनाही हे जे पॅरलल वेक्टर आहेत ना, यांचा जर क्रॉस घेतला तर तुम्हाला जो मिळतो त्याला आपण नॉर्मल वेक्टर म्हणत असतो, परपेंडिक्युलर मिळतो. ठीक आहे. अच्छा, मग इथे काय येणार तुमचा आन्सर, I 1 × 1 1 -3. चला, J -4 -3 -7 प्लस K, हे किती येईल, 4 + 1 5. सो -2I + 7J + 5K, दिस इज युअर n बार. मिळाला तुम्हाला नॉर्मल वेक्टर. अच्छा, पासिंग थ्रू पॉइंट A माहितीये, n माहितीये, मग वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काढणं लय मोठी गोष्ट आहे का रे. काय असतं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, आर्यन आठवायचा, आर्यन. आर्यन इज इक्वल टू AN, आर्यन इज इक्वल टू AN. मग आता काय असतं, संपलं यार. आर तो n उचला, इथे लिहा, आणि A आणि n यांचा फक्त डॉट प्रोडक्ट घ्या. काय तो डॉट प्रोडक्ट, तो काहीतरी नंबर येईल, तो इथे लिहा, है ना, NUMBR नंबर. दॅट्स इट, फिनिश, है ना. हे कॅल्क्युलेशन तुम्ही सर्च करू शकता, एकदम सोपं आहे. सो प्लीज सॉल्व दिस एज एन होमवर्क. ठीक आहे. ओके, सो दिस इज युअर क्वेश्चन नंबर 2. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 3, फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट. बघा, परत तेच यार, पासिंग थ्रू पॉइंट्स, पॉइंट मधून चाललाय एवढं, ठीक आहे. पॅरलल टू द वेक्टर्स, परपेंडिक्युलरची गरज आहे यार, प्लेन मध्ये पॅरलल दिले, पॅरलल दिले म्हणजे IJK, पॅरलल दिले 4 -1 3 आणि इथे 1 1 1. यांचा क्रॉस घेतला की परपेंडिक्युलर मिळतो, त्यालाच आपण नॉर्मल म्हणतो, n बार. A माहितीये, n माहितीये, अरे n मिळेल ना आता इथून, हा मिळेल. मग इक्वेशन काय असतं, Rn इज इक्वल टू AN. संपलं, आत्ता मागे सॉल्व्ह करून दाखवलंय तसंच. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. बर, ठीक आहे. बघा, परत तेच. आता बघा, थोडीशी स्टोरी चेंज झाली, ओरिजिन आणि प्लेन वगैरे काहीतरी घेतलंय त्यांनी. सपोज ही आहे तुमची ओरिजिन, ठीक आहे. अरे यार, एकदम सोपा प्रश्न आहे, नीट समजून घ्या बाळांनो. सपोज ही आहे तुमची ओरिजिन 0 0 0. ओरिजिन पासून सपोज तुम्ही या प्लेन वरती परपेंडिक्युलर टाकला, लेट्स से. ओरिजिन पासून प्लेन वरती का टाकला, परपेंडिक्युलर, ठीक आहे. आणि कुठे टाकला, ऍट M. तो M काय दिला आपल्याला, M आहे 1 2 0, ठीक आहे. M आहे 1 2 0. ओरिजिनला आपण O नाव देऊ. मग तुम्हाला दिसतंय का रे, हा OM जो दिसतोय ना, OM, परत नाव इकडे का, OM दिसतोय, OM हा परपेंडिक्युलर आहे. कॅन यू सी दॅट, OM इज परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल ना बाळांनो, यालाच तुम्ही n बार म्हणू शकता. तो कसा मिळणार, सबट्रॅक्शन करून 1 - 0 2 - 0 0 - 0 म्हणजे 1 2 0. अरे सर, झालं का परपेंडिक्युलरचं. आता कशाची गरज असते, प्लेन मधल्या एखाद्या पॉइंटची गरज असते. तर हा M कुठे आहे, मग प्लेन मध्येच ना. अरे प्लेन वर परपेंडिक्युलर टाकला तर प्लेनच्या पॉइंट वरच टाकला, म्हणजे हा पॉइंट प्लेन मध्ये, म्हणजे हा जो तुमचा M बार आहे तेच तुमचा A बार आहे.
1 2 0. मग लाईनचं इक्वेशन काय असेल? लाईनचं इक्वेशन असेल आर इंटू ए. वेक्टर इक्वेशन विचारलंय ना, आर्यन, सॉरी, हा बघा हे आर्यन पाहिजे, आर्यन पाहिजे, आर्यन नाही, राचं काही नसतं, आर्यन. नाही ते कन्फ्युज होतं बरं का मुलांना, छोटी छोटी गोष्ट आहे पण महत्वाची आहे. आर्यन इज इक्वल टू ए एन, असं लक्षात ठेवा. आर्यन इज इक्वल टू ए एन. बरं ठीक आहे. आर्यन इज इक्वल टू ए एन. आर तर आपल्याला माहिती नाही. एन काय? एन तिथं आहे ना, 1 2 0. 1 2 0 फक्त लिहिताना कसं लिहायचं? 1i 2j प्लस 0k. ए इंटू एन, ए आणि एनचा डॉट प्रोडक्ट घ्या. 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 2, 4 आणि 1 5. संपला प्रश्न बाळांनो, खत्म. वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला याच्या बघायला मिळतील, पण दिस इज गोइंग टू बी वन ऑफ द बेस्ट मेथड. ठीक आहे. ओरिजिन पासून प्लेनवर परपेंडिक्युलर टाकलाय, हाच तुमचा नॉर्मल आहे, आणि प्लेनवर आलाय म्हणून हा जो पॉइंट आहे हा तुमचा फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे. तर दोघांना जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला सहज एक आन्सर मिळतं चांगलं. ठीक आहे. ठीक. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग टू द इंटरसेक्शन ऑफ द प्लेन अँड प्लेन. 3 मार्क साठी विचारला जातो हा प्रश्न, पण हा प्रश्न बऱ्याच वेळेस मुलांना कळतच नाही कसं सॉल्व्ह करायचा. पण एकदम चिल्लर प्रश्न आहे हा. फक्त तुम्हाला काय करायला लागतं बाळांनो अशा वेळेस, दोन प्लेनच्या है ना, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग टू द इंटरसेक्शन ऑफ द प्लेन अँड प्लेन. दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून जाणारा जो प्लेन आहे त्याचं इक्वेशन लिहित असताना काही डोकं लावायचं नाही. पहिल्या प्लेनचं इक्वेशन प्लस लॅमडा इंटू दुसऱ्या प्लेनचं इक्वेशन इक्वल टू 0. एवढंच करायचंय. लॅमडाची व्हॅल्यू फाइंड आउट करा, इक्वेशन मिळालं. हे बघा, हे तुमचं सपोज पहिल्या प्लेनचं इक्वेशन. मग तुम्ही काय करणार? x प्लस 2y प्लस 3z प्लस 4 हा झाला पहिला प्लेन. लॅमडा इंटू इथे येऊ द्या तुमचा दुसरा प्लेन, 4x प्लस 3y प्लस 2z प्लस 1 इज इक्वल टू 0. पहिला प्लेन प्लस लॅमडा इंटू दुसरा प्लेन, काय करायचं? 0. म्हणजे हे काय होईल? x प्लस 2y प्लस 3z प्लस 4. लॅमडाने आत मल्टिप्लाय करा, 4 लॅमडा x प्लस 3 लॅमडा y प्लस 2 लॅमडा z प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. आता नीट लक्ष द्या, हा आणि हा क्लब करा म्हणजे तो होईल 1 प्लस 4 लॅमडा x. क्लब द सेकंड अँड सेकंड म्हणजे इथून तुम्हाला मिळेल 2 प्लस 3 लॅमडा y. त्यानंतर 3 प्लस 2 लॅमडा z आणि लास्ट वाला 4 प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने तुम्हाला एक इक्वेशन मिळतंय. ठीक आहे. चला, अँड ओरिजिन मधून पण जात आहे असं म्हणणं आहे. ठीक आहे. ओरिजिन मधून जात आहे म्हटल्यावर काय करायचं बाळांनो? ओरिजिन मधून जात आहे म्हटल्यावर एक्सच्या जागेवर 0 टाकायचा, वायच्या जागेवर 0 टाकायचा, झेडच्या जागेवर 0 टाकायचा. त्यामुळे हा 0 होईल, हा पण 0 होईल, हा पण 0 होईल. राहील काय फक्त 4 प्लस लॅमडा इज इक्वल टू 0. याचा अर्थ 4 इज इक्वल टू मायनस लॅमडा. याचा अर्थ लॅमडा इज इक्वल टू -4. हा -4 उचलायचा आणि परत एकदा याच क्वेश्चन मध्ये पुट करायचा. अच्छा, मग हे काय होईल? -4 ना, 4 इंटू -4 -16. 1 -16 किती येतं? -15x. हाच -4 परत इथे टाका, 4 त्रिक 12. 2 - 12 किती होतं ते? -10y. हाच -4 इथे टाका, -8. 3 - 8 -5z आणि इथं टाकला तर 0. हे झालं तुमचं प्लेनचं इक्वेशन. त्याला 5 न डिवाइड करू शकता कारण बऱ्याच ठिकाणी 5 दिसतंय. म्हणजे हे किती होईल? 5 त्रिक 15, 5 दुने 10 आणि 5 एक 5. मायनस न मल्टिप्लाय करा बाळांनो, म्हणजे दिसेल 3x प्लस 2y प्लस z इज इक्वल टू 0. सो दिस इज युअर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग टू द पॉइंट अँड पासिंग टू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स अँड ओरिजिन. ठीक आहे. सो हे होते तुमचे एक्सरसाइज 3 वरती बेस्ड क्वेश्चन्स. ठीक आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे एक्सरसाइज 6.4 वरती बेस्ड आहे. बघा, 2 लाईन दिल्यात तुम्हाला. ठीक आहे. दिस इज लाईन 1. लाईन्स येते ना, अँड दिस इज लाईन 2. यू कॅन सी हिअर. ह्या 2 लाईन कोप्लेनर आहे. कोप्लेनर आहे म्हणजे एकाच प्लेन मध्ये. तर ह्या लाईन कोणत्या प्लेन मध्ये आहे त्या प्लेनचं आपल्याला इक्वेशन हवंय. ठीक आहे. 2 लाईन जर एकाच प्लेन मध्ये असतील तर त्या प्लेनचं जर तुम्हाला इक्वेशन हवं असेल तर ते इक्वेशन काढणं एकदम सोपं काम असतं. का बरं? हे बघा, सपोज इमॅजिन करा हा तुमचा प्लेन आहे. ठीक आहे. आणि या प्लेन मध्ये ह्या 2 लाईन्स आहेत.
ठीक आहे, कशाही असतील ह्या दोन लाईन्स आहेत प्लेन मध्ये. अच्छा, कोणत्याही लाईनचं इक्वेशन असेल तर तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की त्या लाईन या पॉइंट मधून पास होत असते. ठीक आहे, पॉइंट मधून पास होत असते. त्यामुळे लेट्स से सपोज ही पहिली लाईन जाते तुमची 1 1 -1 मधून. ठीक आहे ना, 1 1 -1. आणि जर तुम्हाला प्लेनचं इक्वेशन लिहायचं असेल तर तुम्हाला पॉइंट लागत असतो प्लेन मध्ये. मग जो पॉइंट या लाईन वर आहे तो पॉइंट त्या प्लेन मध्ये पण येईल, कारण अख्खी लाईनच प्लेन मध्ये आहे. ठीक आहे, सपोज असं इमॅजिन करू शकता तुम्ही, आपण इंडियामध्ये असं आहे ना, आणि इंडियामध्ये वी नो सपोज दिस इज इंडिया, आणि मी जर असं म्हटलं की इंडियामध्ये महाराष्ट्र आहे, आणि मी जर महाराष्ट्रात असेल, लेट्स से मी पुण्यात आहे इथे, सो पुणे महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे पुणे इंडियामध्ये पण आहे. सो इंडियातला एक पॉइंट मिळाला आपल्याला, दॅट इज पुणे. तसंच काहीसं आपण इकडे बोलतोय की आपल्याकडे एक प्लेन आहे, त्या प्लेन मध्ये लाईन आहे, त्या लाईनवर जो पॉइंट आहे तोच पॉइंट प्लेन मध्ये पण असेल, कारण अख्खी लाईनच प्लेन मध्ये आहे. अच्छा, मग प्लेनचं एक काम मिळालं आपल्याला, पॉइंट मिळाला. पॉइंट मिळालं त्याला ए बार म्हणायचं, 1 1 -1. बस झालं. प्लेनसाठी अजून कशाची गरज असते? एका नॉर्मल वेक्टरची. प्लेनचं इक्वेशन काय असतं? आर्यन, नाव लक्षात ठेवायचं, मुलाचं नाव आहे आर्यन एन, कन्फ्युजन होत नाही असं केल्याने. आर्यन एन, एचा जुगाड तर झालेला आहे. आता कशाची गरज आहे आपल्याला? एनची. एन म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टर असतो. मग परपेंडिक्युलर वेक्टर कसा काढणार? तर सोपं आहे बाळांनो, पहिल्या प्लेनला जो पॅरलल वेक्टर आहे तो लिहा. पहिल्या प्लेनला जो पॅरलल वेक्टर आहे तो आहे 2 - 2 1. पहिल्या लाईनचा पॅरलल वेक्टर पण लिहा. इथे असतो पॅरलल वेक्टर, है ना, हे पासिंग थ्रू पॅरलल वेक्टर, 1 - 2 2, म्हणजे इथे 1 - 2 2. आणि या दोन पॅरललचा जर क्रॉस घेतला तर आपल्याला असा वेक्टर मिळतो जो दोघांनाही परपेंडिक्युलर, आणि दोघांनाही परपेंडिक्युलर म्हणजे तुम्हाला प्लेनला नॉर्मल मिळत असतो. त्यामुळे सिम्पली फक्त क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे, B1 क्रॉस B2 घ्यायचा आहे, आणि तुम्हाला एन बार मिळत असतो. मग B1 क्रॉस B2 कसा घेतात? IJK, इथं B1 लिहा, B2 लिहा, सॉल्व्ह करा, तुम्हाला एन मिळेल आणि इक्वेशन मिळेल. 3 मार्कला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न, पण एकदम चिल्लर आहे. कॅल्क्युलेशन मी तुमच्यासाठी ठेवतो बाळांनो, ठीक आहे, कारण तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला गोष्टी समजणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेशन एवढे महत्वाचे नाहीत सध्या. बघा, डिटरमाइन द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. लाईन आणि प्लेन मधले अँगल्स विचारले. सो लाईनचा घ्यायचा पॅरलल वेक्टर, हा असतो पॅरलल वेक्टर, याला बी बार म्हणायचं, आणि प्लेनचा घ्यायचा नॉर्मल, इथे लिहिलेला असतो नॉर्मल. ठीक आहे, बी बार माहितीये, एन बार माहितीये, त्यांच्यातला अँगलचा फॉर्म्युला पाठ करा. साइन थिटा इज इक्वल टू बी डॉट एन अपॉन मॅग्नेट्यूड बी इंटू मॅग्नेट्यूड एन. संपला प्रश्न. ठीक आहे, बस एवढं सॉल्व्ह करायचंय, जो येईल तो तुमचा अँगल असणार आहे. एकदम सोपा आहे, इझिएस्ट क्वेश्चन म्हणून याला तुम्ही ट्रीट करू शकता. कंडिशन एवढीच आहे, तुम्हाला कळलं पाहिजे बी कसा घ्यायचा, एन कसा घ्यायचा, आणि फॉर्म्युला काय. तो फॉर्म्युला काय, जे दोन बी आणि एन आहे त्यांच्यावर डॉट आणि खाली त्यांचे मॅग्नेट्यूड. मग डॉट काय, जर मला लिहायचंच असेल तर डॉट प्रोडक्ट काय, 1 × 2, सो दिस इज 2, सेकंड इंटू सेकंड 1, के इंटू के 1, खाली बीचं मॅग्नेट्यूड, बी कुठे आहे इथे, त्याचं मॅग्नेट्यूड काय येईल बरं, बघा जरा मॅग्नेट्यूड काढू. 1 + 1 + 1 म्हणजे √3. ठीक आहे, एनचं मॅग्नेट्यूड काढा, 4 आणि 1 5 आणि 1 6 म्हणजे √6. वरती किती आलंय, 2 आणि 1 3 आणि 1 4, सो दिस इज 4 अपॉन √3. √6 म्हणजे √2 × √3 असतं. ठीक आहे, सो √3 दिस इज 3, हा √2. ठीक आहे, and what is the meaning of 4? 4 means 2 × 2. सो 2 ला, या पहिल्या 2 ला काय लिहिता येईल, √2 × √2 × 2 तसाच, आणि खालचा √2 × 3, √2 कॅन्सल. So this is 2 √2/3. This is your answer. ठीक आहे, 2 √2/3. This is your answer. अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह केल्या जाऊ शकतं. एमसीक्यू, ठीक आहे, लाईन आणि प्लेन मध्ये तुम्हाला एमसीक्यू, लाईन्स अँड प्लेन्स मध्ये तुम्हाला एमसीक्यू सुद्धा बघायला मिळतात. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे, सो बघूया आपण काय काय एमसीक्यू आपल्यासाठी महत्वाचे आहेत. तर काही एमसीक्यू आहे तिथे, जसं द इक्वेशन ऑफ प्लेन कधी विचारला होता, जुलै 2022 चा एमसीक्यू आहे.
द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट एंड मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन द कोऑर्डिनेट एक्सिस. ठीक है, पासिंग थ्रू पॉइंट्स अँड मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. आता हा एमसीक्यू आहे, तर आपण याला एमसीक्यूच्या पद्धतीने सॉल्व्ह करू. ठीक आहे, या पॉइंट मधून चाललाय, मग या पॉइंट मधून चाललाय म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आहे 2, वाय ची व्हॅल्यू -1 आणि झेड ची व्हॅल्यू 3. याचा अर्थ प्लेनचं इक्वेशन याला सॅटिस्फाय करेल. म्हणजे काय, म्हणजे बघा इकडे लेफ्ट हँड साइडला सगळ्या ठिकाणी एक्स प्लस वाय प्लस झेड दिलाय. मग आपण चेक करू ना एक्स प्लस वाय प्लस झेडचा आन्सर काय येतं. एक्स किती आहे 2, वाय -1 आणि झेड 3. सॉल्व्ह करू. 3 आणि 2 5, 5 - 1 4, 4 यायला पाहिजे सम. तर ऑप्शन डी इज द ओनली राईट ऑप्शन हिअर. संपला. काय कॉन्सेप्ट कुणाला माहितीये काय कॉन्सेप्ट आहे का? एमसीक्यू मध्ये असंच असतं. ठीक आहे, एमसीक्यू मध्ये डेफिनेटली यू कॅन यूज द ट्रिक्स आणि अशाच प्रकारे आपण एमसीक्यू सॉल्व्ह करत असतो. त्यामुळे एमसीक्यूचं व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आणि सीईटी साठी तुम्हाला हे लागणारच आहे. सीईटी साठी महत्वाचं चॅप्टर आहे वेक्टर्स अँड लाईन अँड प्लेन्स. त्यामध्ये खूप साऱ्या ट्रिक्स असतात. ठीक आहे, नेक्स्ट अॅक्यूट अँगल बिटवीन द लाईन अँड लाईन. या दोन लाईन मधला अॅक्यूट अँगल. बघा बाळांनो, दोन लाईन मधला अँगल काढायचा असेल तर त्यांच्या पॅरलल वेक्टर मधला अँगल काढतात. संपला विषय. हे जे खालचे दिसत आहेत ना यांच्या मधला अँगल काढायचा. मग तो कसा काढतात दोन वेक्टर मधला अँगल? तो असतो कॉस थीटा इज इक्वल टू जे बॉक्स बनवले त्या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट. 1 × 2 2, दुसरा घ्या आता -1 × 1 -1, तिसरा घ्या 2 × 1 2. खाली आता या पहिल्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड येतं. काय तर पहिल्या वेक्टरचं 1 चा स्क्वेअर 1, -1 चा 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. आता दुसऱ्या वेक्टरचं मॅग्नेट्यूड घ्या 2 चा स्क्वेअर 4, 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1. वरती काय मिळालं रे? हे 2 आणि 2 4, 4 मधून 1 गेला 3 अपॉन हे किती मिळालं √6 आणि ते किती आहे 4 5 6 √6. अच्छा, सो खाली 3/6 म्हणजे 1/2. कॉस थिटा जर 1/2 असेल तर थिटा किती असतो 60 डिग्री. 60 डिग्रीचाच अर्थ असतो π/3. इथं काय दिलंय डिग्री मध्ये. ऑप्शन ए इज राईट. कळतंय का? ठीक आहे, एकदम सोपं आहे. चलो बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चन. द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू बी अँड सी. बघा वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन विचारलंय, फॉर्म्युलाच विचारलाय बेसिकली. पासिंग थ्रू पॉइंट. पासिंग थ्रू पॉइंट म्हणजे बघा प्लेनचं इक्वेशन तर हे असतं Rn इज इक्वल टू an. Rn इज इक्वल टू an. सो पासिंग थ्रू पॉइंट म्हणजे ए असतो. आता काही लोक लिहिताना याला असं पण लिहितात Rn - an इक्वल टू 0. याला सबट्रॅक्ट करतात तिकडे जाऊन. एखादा म्हणेल सर यातून ना n कॉमन घ्या. बघा n कॉमन घेतला तर हा असा दिसेल. ठीक आहे, त्यामुळे वेक्टर इक्वेशन मध्ये r - a असणं कंपल्सरी असतं, लक्षात घ्या. त्यामुळे हे r - a मॅच झालं. प्रत्येक ठिकाणीच मॅच होतंय. ठीक आहे, त्यांच्या दोघांच्या मध्ये डॉट प्रोडक्ट असतो. त्यामुळे ज्या पण ऑप्शन मध्ये क्रॉस प्रोडक्ट आहेत ते ऑप्शन चुकीचे आहेत. बघा हे क्वेश्चनच सांगतं की मी चुकीचा आहे म्हणून. ठीक आहे, जसं चुकीचा आहे. ठीक आहे, अच्छा. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरलल टू बी अँड सी. या दोघांना पॅरलल आहे. पण वेक्टर इक्वेशन प्लेन मध्ये नॉर्मलची गरज असते ना, आपल्याला 2 पॅरलल दिलेत. मग या 2 पॅरललचा क्रॉस घेतला की नॉर्मल मिळतो. मग क्रॉस कुठे घेतलेला आहे? इथे क्रॉस घेतलेला आहे, पण इथं पण क्रॉस होता, चुकीचा आहे. क्रॉस आहे, डॉट आहे, करेक्ट आहे. ऑप्शन सी इज राईट. एन बार कसा मिळतात बाळांनो? एन बार मिळाला जातो बी क्रॉस सी ने. क्वेश्चन कधी विचारला होता? जुलै 23 चा क्वेश्चन. ठीक आहे, आता इथे फॉर्म्युला विचारलाय. उद्या तुम्हाला इथे 2 वेक्टर्स देतील, जसे मागे आपण क्वेश्चन केले तसे. द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन इज. एखाद्या प्लेनचं ओरिजिन पासून जर तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्स हवं असेल तर एकच काम करायचं, बस इथे जो वेक्टर लिहिलाय त्याच्या मॅग्नेट्यूडनं इथं डिवाइड करायचं आणि इकडे केलं म्हणून इकडे पण करायचं. संपला विषय. मॅग्नेट्यूडने डिवाइड म्हणजे बघा आता 3 4 5 पायथागोरियन ट्रिपलेट 5 12 13 म्हणजे इथे खाली 13 आहे ना. हे ट्रिक आहे. जर तुम्हाला ही ट्रिक समजली नसेल तर मग तुम्ही काय करू शकता, हा ना, डिटेल मध्ये सॉल्व्ह करू शकता, काय हरकत नाही. 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 12 चा स्क्वेअर 144. इकडे पण 9 16 144 न डिवाइड करायचं. याला असं सोडून द्यायचं, याला काय हात लावायची गरज नाही. हे असतं तुमचं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन.
खतम. पहिला कसं सॉल्व्ह करायचं सर? 78 अपॉन खाली बघा हे 13 आलं होतं, पण तुम्हाला जर डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर हे किती येतं? 169 येतं. 169 कशाचा स्क्वेअर आहे? 13चा. 13ने भाग जातो का रे 78 ला? ठीक आहे, ठीक आहे. 6ने जाईल मला वाटतं, है ना? 13 into 6, 13 6 are 78. ठीक आहे, ऑप्शन सी इज राइट. कॅल्क्युलेशन बघून घ्या. आय होप दिस इज क्लिअर. ठीक आहे, चलो लेट्स गो फॉर द नेक्स्ट वन. द अँगल बिटवीन द लाईन्स अँड लाईन्स इज गिवन बाय. बघा छान क्वेश्चन आहे हा. सेम क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू नाही थिअरी मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे ना? अँगल बिटवीन द लाईन्स अँड लाईन्स, दोन लाईन मधला अँगल कसा काढतात? तर त्यांच्या पॅरलल वेक्टर मधला अँगल काढायचा असतो बस. जे बॉक्स केलेत ना यांच्यातला, आणि तो काय असतो? cos थिटा इज इक्वल टू, सिम्पल. मला वाटतं होता हा क्वेश्चन, आपण सॉल्व्ह केला याला थिअरी मध्ये. 18/21 आन्सर येते इफ आय एम नॉट रॉंग. बघा म्हणजे थिअरी आणि एमसीक्यू काय वेगळी गोष्टी नाही आहेत, नेहमी लक्षात ठेवा. वरती या दोघांचा डॉट घ्या. 3 4 12 आणि खाली याचं मॅग्निट्यूड किती येईल रे? ओरली काढतो मी आता. ते 3 येतं. त्याचं मॅग्निट्यूड किती येईल? 3 चा 9, 4 चा 2 चा 4 आणि 6 चा 36. हे किती येतं? हे 40 झाले, 49 झाले. हे 7 त्रिक 21 येतं बघा खाली. आणि हे 12 4 16, 17 18 19. सो 19. अच्छा, कॉस थिटा इज 19/21. कॉस इनवर्स 19/21. ऑप्शन डी इज राईट. सोपा होता एकदम, टाइमपास क्वेश्चन आहे, काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन इज. बघा मी आता सांगितलं बाळांनो. हे बघा प्रश्न हा जुलै 24 ला आलाय ना. हा काय इम्पॉर्टंट वगैरे काय घ्यायची गरज आहे तुम्हाला कोणाकडनं? तुम्ही स्वतः इम्पॉर्टंट काढू शकता. हे बघा हा प्रश्न याच्या आधी विचारलाय, मार्च 24 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. परत एकदा तुम्हाला इथे जुलै 24 मध्ये विचारलेला दिसतोय. काय फरक आहे? 1 वर्षाचा सुद्धा फरक नाहीये. मार्च एक्झामचा प्रश्न जुलैच्या एक्झामला आलाय. तर तुम्हाला हे लेटेस्ट क्वेश्चन्स बघून जाणं गरजेचं आहे एक्झामसाठी. काय करायला लावलं होतं मी? तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्हाला कळेल आता. याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं दोघांना. इथं किती येत आहे? 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 1 चा स्क्वेअर 1. याला तसंच ठेवायचं. इकडे पण डिवाइड करायचं. किती येत आहे? 4 आणि 9 आणि सेमच इकडे ना. 4 9 1 म्हणजे किती आलं रे? 5/√14 इज द आन्सर. संपला प्रश्न. पुढे दिसतंय ऑप्शन ए. रूट पण कंपल्सरी आहे. रूट नसलेला ऑप्शन पण आहे, कन्फ्युज करू शकतो तुम्हाला हे ऑप्शन. पण इथे एक रेसिप्रोकल वाला पण ऑप्शन आहे. ठीक आहे, येस असू दे, बट ऑप्शन ए इज राईट. अच्छा, द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अँड पॅरलल टू द वेक्टर इज गिवन बाय. वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अँड पॅरलल टू द वेक्टर. वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन हवंय आपल्याला. ठीक आहे, जो याच्यातून पास होतो, पासिंग हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अँड पॅरलल टू द वेक्टर. अच्छा, लाईनचं इक्वेशन आहे. अरे यार, एकदम टाइमपास प्रश्न आहे हा. ठीक आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन बघा, पासिंग थ्रू पॉइंट, जिथून चाललाय तो ए बार असतो आणि ज्याला पॅरलल आहे तो बी बार असतो. याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं? ए प्लस लॅम्बडा बी. हाच सेम क्वेश्चन 2 मार्कला थिअरी मध्ये विचारला जातो. तर ए कुठे लिहिलंय बघा, हे कुठे लिहिलंय? 4 - 1 2, 4 - 1 -2. रॉंग. 4 - 1 2, 4 - 1 2, 4 - 2. बी याच्यात बघा, बी कुठे लिहिलाय? -2. पहिला तर ऑलरेडी गेलाय, दुसरा चेक करा. -2 रॉंग. इथे बघा, -2 -1 मायनस रॉंग. -2 -1 प्लस. ऑप्शन डी इज राईट. कधीचा प्रश्न आहे? फेब 25. चिल्लर प्रश्न विचारला होता तुमच्या सिनियर लोकांना. ठीक आहे, तर एकदम टाइमपास प्रश्न आहे हा, काही असं विशेष यामध्ये नाहीये. ठीक आहे, चला ठीक आहे. तर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण इथे घेण्याचा प्रयत्न केला होता. दोज आर बेस्ड ऑन लाईन अँड प्लेन. ठीक आहे.